नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत आपले नाव घरकुल योजनेच्या लिस्टमध्ये लावण्यासाठी आता शेवटची संधी आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही घरकुल योजनेसाठी अप्लाय करत असणार किंवा घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, त्यासाठी जर का तुम्ही घरकुल आवास 2016-17चा जो काही सर्वे झाला होता त्याच्यामध्ये तुमचं जर का नाव नसेल किंवा तुमचं नाव त्याच्यामधून रिजेक्ट झालं असेल, तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करायचं असेल, नवीन सर्वेमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव टाकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असू शकतो। त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी आवास 2024+ हा सर्वे सध्या चालू आहे। ज्या लाभार्थ्यांनी 2016-17च्या सर्वेमध्ये आपलं नाव दिलं होतं तर त्यामधून त्यांचं नाव जर का रिजेक्ट झालं असेल किंवा जर का तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही अजूनसुद्धा तुमचं सर्वेमध्ये नाव दिलं नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, आवास प्लस 2024 हा सर्वे आता चालू आहे। त्याची अंतिम मुदत 15 मे 2025 ही होती, परंतु मित्रांनो गव्हर्नमेंटने आता एक पत्रक काढलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ती जी काही तारीख होती, जी काही लास्ट डेट होती ती आता 31 मे 2025 ही झालेली आहे। तर परिपत्रक आपण संपूर्णपणे बघणार आहोत। तर त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला जर आवास प्लस 2024 या अंतर्गत तुमचं जर नाव नोंदायचं असेल तर तुमच्या मोबाईलद्वारे एक ॲप्लिकेशन आहे आवास 2024+ या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही घर बसल्या तुमचं नाव या योजनेमध्ये नोंदवू शकता। जर का तुम्हाला तुमचं नाव ऑनलाईन मोबाईलद्वारे जर नोंदवता येत नसेल तर तसं कमेंट करा, आपण तुम्हाला या संबंधितला एक सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून देऊ। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून अगदी व्यवस्थितपणे तुमचं नाव घर बसल्या नोंदवून घेऊ शकता। आणि जर का तुम्हाला स्वतः घरी बसून ते नोंदवायचं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिथे जे काही ऑपरेटर असतात किंवा ग्रामसेवक असतात किंवा सरपंच, तिथे जाऊन तुम्ही त्यांच्यातर्फे सुद्धा आपल्या आवास 2024+ या सर्वेमध्ये तुमचं घरकुल योजनेसाठीचं नाव नोंदवून घेऊ शकता। तर मित्रांनो, 31 मे 2025 ही शेवटची तारीख आहे। त्याच्या आधीच तुम्ही तुमचं नाव नोंदवून घ्या, कारण की मित्रांनो, जर तुम्ही आता नाव नोंदवलं नाही तर भविष्यात येणारं जे काही घरकुलची लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊ शकणार नाही। तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा आता समजून घेऊयात। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो इथे लागणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रहिवासी दाखल्यासाठी तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं मतदान कार्ड किंवा तुमचं लाईट बिलची झेरॉक्स इथे लागू शकते आणि ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला मतदान कार्ड किंवा आधार कार्ड हे लागू शकतात आणि बँक अकाउंटच्या पासबुकची झेरॉक्स। तर मित्रांनो, बँक अकाउंट तुम्हाला DBT लिंक करून घ्यायचं आहे, कारण की आता जे काही सरकारी योजना येतात त्या सर्व सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला तुमच्या DBT लिंक बँक अकाउंटमध्ये जमा होतात। तर DBT लिंक बँक अकाउंट काय असतं ते तुम्हाला सांगून देतो। ज्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड म्हणजेच आधार कार्डला जे बँक अकाउंट तुमचं सीडिंग असतं, जे लिंक असतं, त्याच खात्यामध्ये तुमचे सर्व सरकारी योजनांचे पैसे जे काही असतात ते जमा होत असतात। तर DBT लिंक खाते कसे चेक करायचे या संबंधितला सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे। जर का तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल, तिथून जाऊन तुम्ही आपले DBT लिंक खाते कसे ओळखावे ते तुम्ही अगदी सहजपणे जाणून घेऊ शकतात। तर डॉक्युमेंट तुम्हाला सांगून दिले मित्रांनो, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्याच्यानंतर तुमच्या बँक अकाउंटची झेरॉक्स जी काही DBT लिंक असेल ती, त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड आणि रहिवासी दाखल्याचा पुरावा याच्यासाठी तुमचं रेशन कार्ड आणि मतदान कार्ड किंवा लाईट बिलची झेरॉक्स आणि अजून एक डॉक्युमेंट इथे सरकारकडून यावर्षी ॲड करण्यात आलं आहे, ते म्हणजे तुमचं जॉब कार्ड। तर मित्रांनो, जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही घरकुल योजनेचा जो काही फॉर्म असतो तो भरू शकणार नाही आहेत। तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आता अत्यावश्यक करण्यात आलं आहे। तर जॉब कार्ड काढण्यासाठी काय करायचं त्या संबंधितला व्हिडिओ सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकून दिला होता। तो व्हिडिओ तुम्ही आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता। तर जॉब कार्डविषयी जरा थोडक्यात सांगून देतो। जर तुमचं जॉब कार्डच्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही ऑनलाईन जाऊन तुमचं जॉब कार्डच्या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही ते चेक करू शकता। जर तुमचं तिथे नाव असेल तर तुम्ही जॉब कार्ड आपलं डाउनलोड करून घेऊ शकता। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ टाकून देईल, तर तिथून तुम्ही जॉब कार्ड संबंधित
सर्व माहिती घेऊ शकता। आणि जर का तुमचं जॉब कार्डच्या लिस्टमध्ये नाव नसेल, तुम्हाला जर का नवीन जॉब कार्ड अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जो काही रोजगार सेवक असतो, जो काही ऑपरेटर असतो, त्याच्याकडे जाऊन तुम्हाला जॉब कार्डसाठीचे जे काही डॉक्युमेंट लागतात, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही बँक अकाउंटची झेरॉक्स आणि फोटो, हे सर्व काही देऊन तुम्ही तुमचं जॉब कार्ड लवकरात लवकर काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता। तर आता तुम्हाला मी जे काही परिपत्रक सरकारकडून आलेलं आहे त्या परिपत्रकाबद्दल एक सविस्तर माहिती देऊन देतो। परिपत्रकामध्ये काय काय सांगितले ते आता आपण सविस्तरपणे बघून घेऊयात। तर मित्रांनो, बघू शकतात, भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभाग, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, तर 15 मे 2025 रोजी कृषी भवन नवी दिल्ली, तर बघू शकता, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंमलबजावणीशी संबंधित, तर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली, चंदीगड आणि पुदुचेरी वगळता। तर विषय इथे म्हटलं आहे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY अंतर्गत अतिरिक्त पात्र ग्रामीण कुटुंबाच्या ओळखीसाठी चालू असलेल्या आवास प्लस 2024 सर्वेक्षणासाठी टाइमलाईनमध्ये वाढ करण्याबाबत। तर सर मॅडम, PMAY अंतर्गत आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणाची 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात मला मंत्रालयाच्या 30/4/2025 समक्रमांकाच्या पत्राचा संदर्भ घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर बघू शकता, या संदर्भात 8 राज्यांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या विचारात घेऊन, उदाहरणार्थ आसाम, महाराष्ट्र, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा ग्रामीण विकास विभागातील सक्षम प्राधिकरणाने उपरोक्त नमूद केलेल्या 8 राज्यांसाठी केवळ आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणासाठी 15 मे 2025 नंतर आणखी 2 आठवड्यांपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। तर बघू शकता, 15 मे 2025 नंतर आणखी 2 आठवड्यांपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय इथे घेतला आहे आणि त्या सर्वांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2025 मे पर्यंत मुदत दिली आहे। पात्र कुटुंबे आवास प्लस 2024 पोर्टल 16/5/2025 पासून इतर राज्ये UTS साठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील। तर खाली बघू शकता, वरील बाबी लक्षात घेता संबंधित राज्य सरकारांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित वेळेत म्हणजेच 31/5/2025 पर्यंत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबाची ओळख करून घ्यावी आणि आवास प्लस 2024 मोबाईल ॲप्लिकेशन वापरून सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे। तर बघू शकता मित्रांनो, आता जी काही 15 मे 2025 ही लास्ट डेट होती, आता ती वाढून 31/5/2025 झाली। तर लवकरात लवकर जर तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत तुमचं 2024 आवास प्लस या सर्वेमध्ये नाव नोंदलं नसेल तर 31/5/2025 पर्यंत इथे नाव नोंदवून घ्या। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कारण की मित्रांनो, बऱ्याच जणांना घरकुल यादीमध्ये आपलं नाव टाकायचं आहे परंतु त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही। त्याच्यामुळे जे काही लाभार्थी असतील, ज्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अशा सर्वांना व्हिडिओ शेअर करा, कारण की मित्रांनो, तुमच्या एक व्हिडिओ शेअर केल्याने बऱ्याच जणांना इथे फायदा होऊ शकतो। आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।